हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत फेरेरो रॉशर चॉकलेट बुके. यासाठी सर्वात अगोदर आपण फेरेरो रॉशर चॉकलेटचे 2 बॉक्स घेतले आहेत आणि आपल्याला लागणार आहे ही वुडन स्टिक. तुम्ही बघू शकता ही छोटी वुडन स्टिक. ही वुडन स्टिक तुम्हाला तुमच्या नियर बाय फ्लावर मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर आपण ती वुडन स्टिक फेरेरो रॉशर चॉकलेटच्या बॉटमला लावून घेत आहोत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व चॉकलेट्सला वुडन स्टिक लावून घेतली आहे. यानंतर आपण थोडीशी ग्रीन ग्रास घेतली आहे व फेरेरो रॉशर चॉकलेटचा आपण लहानसा असा बंच तयार करून घेत आहोत. अशा प्रकारे आपण सगळे चॉकलेट्स अरेंज करून त्याचा छोटा बंच तयार करून घेतला आहे व खालच्या साईडला सेलो टेप लावून घ्यायची आहे. तो बंच नीट पद्धतीने अरेंज राहण्यासाठी, कारण की त्यानंतर आपल्याला त्याच्या अवतीभोवती रोजची एक लेयर तयार करून घ्यायची आहे. आपण रोजची फर्स्ट लेयर तयार करून घेत आहोत. ही रोज फ्लावरची लेयर आपण चॉकलेटच्या अराउंड अशी रॅप करून घेत आहोत किंवा लावून घेत आहोत. आपली फर्स्ट लेयर लावून झालेली आहे. आता आपण रोज फ्लावरची सेकंड लेयर लावून घेत आहोत. आपण एक एक करून फ्लावर नीट अरेंज करून घेत आहोत फर्स्ट लेयरच्या अराउंड, जेणेकरून आपली फ्लावरची सेकंड लेयर बनत आहे. ही लेयर बनल्यानंतर ह्या लेयरला सुद्धा आपल्याला सेलो टेपने टाइटली पॅक करून घ्यायचे आहे. आता तुम्ही बघू शकता लेयर कंप्लीट झालेली आहे व सेलो टेपने सुद्धा पॅक झालेला आहे. आता राहिलेला एक्सेस पार्ट आपण कैचीने कट करून घेत आहोत. त्यानंतर आपल्याला सेलो टेपची अजून एक लेयर खालच्या साईडने लावून घ्यायची आहे. याने करून आपला बुके टाइटली पॅक राहील. यानंतर आपल्याला ह्या बुकेला रॅप करायचा आहे. रॅप करण्यासाठी आपण ब्लॅक पेपरचा यूज करत आहोत. तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठलाही कलर घेऊ शकता. ब्लॅक कलर बुकेला रिच लुक देतो, त्यामुळे आपण ब्लॅक कलर यूज करत आहोत. त्यानंतर आपण ह्या पेपरला ह्या पद्धतीने असं फोल्ड करायचं आहे. तुम्ही बघू शकता ब्लॅक पेपर आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहोत. याने करून एक झिगझॅग पॅटर्न बनतो व बुकेसाठी लेअरिंग किंवा रॅपिंग शीट खूप छान दिसते. आपण ह्याला फोल्ड करून घेतले आहे. आता आपण ह्याला ओपन करणार आहोत. ही ओपन झाल्यानंतर बुकेवर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपण बुकेवर हा रॅप पेपर लावून घेत आहोत, अरेंज करून घेत आहोत. अतिशय सुंदर पद्धतीने ही लेयर आपण अरेंज करून घेतली आहे. ह्याला आपण सेलो टेपने रॅप करून घ्यायचा आहे. यानंतर आपली फर्स्ट लेयर क्रिएट झाली आहे. आपल्याला आता सेम पद्धतीने सेकंड लेयर क्रिएट करायची आहे. ज्या प्रकारे आपण फर्स्ट लेयर रॅपिंग पेपरची क्रिएट केली होती, सेम पद्धतीने आपण सेकंड लेयर क्रिएट करत आहोत. सेकंड लेयर आपल्याला फर्स्ट लेयरच्या समोरच्या साईडला लावायची आहे, जेणेकरून आपला बुके टोटली राऊंड शेप मध्ये पॅक होणार आहे. तुम्ही बघू शकता आपण सेकंड लेयर सुद्धा लावून घेतली आहे आणि ह्याला आपण सेलो टेपने टाइटली पॅक करून घेणार आहोत. आपण फर्स्ट साईडला स्टेपलर मारून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने स्टेपलरची पिन मारून घ्यायची आहे. सेम आपल्याला सेकंड साईडने करायची आहे, जेणेकरून आपला पेपर बाहेरच्या साईडला निघणार नाही. आपण रॅपिंग पेपरचा जो झिगझॅग पॅटर्न बनवून घेतला होता, तसेच अजून 2 सेम बनवायचे आहेत. याने करून आपल्याला बुके रॅपिंग लेयर क्रिएट करायची आहे. आपण ही सेकंड लेयर लावून घेत आहोत. ह्याने करून बुकेला अजून छान लुक येतो. सेम पद्धतीने आपण थर्ड लेयर सुद्धा लावून घेतली आहे. यानंतर आपण बाहेर आलेला पार्ट स्टेपलर करून घेतला आहे. दोन्ही बाजूचा बाहेर आलेला पेपरचा पार्ट आपण स्टेपलरने अटॅच करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आपला चॉकलेट बुके ऑलमोस्ट रेडी झाला आहे. आता ऍट द एंड आपण जिथं आपल्याला सेलो टेपचा पार्ट दिसत आहे तिथं रिबन किंवा बो लावून घेत आहोत. अशा प्रकारे हा बो तुम्ही टाय करून घ्यायचा आहे. यानंतर रिबनचा एक्सेस पार्ट कट करून घ्यायचा आहे व आपला फेरेरो रॉशर चॉकलेट बुके रेडी झाला आहे. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.